औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केले। संभाजीराजे आणि औरंगजेबामध्ये धर्माची लढाई नव्हती असं देखील आझमींनी म्हटलेलं आहे। यावर आमदार आदित्य ठाकरेंनी टीका केली। आझमींवर फडणवीसांनी कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली। सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध कर वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री। तो आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते हैं? नहीं, मैं नहीं मानता। औरंगजेब क्रूर शासक नहीं है? बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासक नहीं मानता। तो संभाजी के साथ क्या किया होता? अरे इससे लड़ाई जो सुनिए ना, ये जो है उस वक्त लड़ाई थी राजकाज की लड़ाई थी, समझा आपने। कोई हिंदू मुस्लिम की लढाई नाही थी इसमें। बघा, एक महत्त्वाचं आहे, मी आधी देखील सांगितलं होतं की हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतायत, कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्रात वादाची थिणगी पाडण्याचा प्रयत्न करतायत, हे मी आधी सांगितलं होतं। आपल्याला आठवत असेल पोडियमवर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठतं काय बोलायला। ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर। आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। मला वाटतं एक महत्त्वाचं आहे, आता इतिहासात न जाता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी असं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे। तर आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने, त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे। निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे। खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे। पुढच्या बातमीकडे, मंत्री धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार का याची आता जोरदार चर्चा आहे। कारण धनंजय मुंडेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चाही झाली। एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेत। याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झालंय, त्यामुळे या आजाराचं कारण देत मुंडे राजीनामा देणार का याची आता चर्चा सुरू झाली। तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला। विधान भवनातील लिफ्टमध्ये दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा लागली। लिफ्टमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली का याबाबत आता उलटसुलट चर्चा रंगली। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। मला वाटतं आता ते मंत्री आहेत धनंजय मुंडे, सकाळपासून आम्ही सगळे सोबत आहोत, सगळेच मंत्री आमदार आम्ही सोबत आहोत। आता एका लिफ्टमध्ये काय फक्त धनंजय मुंडे जायचं त्याच्याबरोबर कोणी बसायचं जायचं नाही त्या लिफ्टमध्ये असं कुठे आहे का? आता इथे लिफ्टमध्ये एवढी लाईन लागलेली आहे, गर्दी आहे, असतील सोबत सीएम साहेबांकडे काही कामाने गेले असतील, बोलले असतील। मला वाटतं असं अजिबात समजण्याचं कारण नाही। सगळ्यांची ते चर्चा करतायत, बोलतायत, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते आहे, पण मला वाटतं की काहीतरी वेगळंच चाललेलं आहे। लिफ्टमध्ये सगळे बसले सोबत गेले म्हणून असं समजण्याचं अजिबात कारण नाही। इकडे मुंडे आणि फडणवीसांची भेट झाली। दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। स्वतःला वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडेंची धडपड सुरू असल्याची टीका करुणा मुंडेंनी केलेली आहे। धनंजय मुंडे छाती ठोकपणे सांगतात वाल्मिक कराड त्यांचा माणूस आहे। मुंडेसारख्या व्यक्तींना मंत्रिमंडळात ठेवून राज्य सरकार अशा क्रूर वृत्तीला पाठबळ देते असा घणाघात देखील करुणा मुंडेंनी केलाय। हां, त्याच्यासाठीही त्यांची धडपड चालू आहे ना, की कुठे ना कुठेतरी त्यांना आपल्या स्वतःला वाचवायचं आहे, आपलं पद वाचवायचं आहे।
त्याच्यामध्ये आणि दिलेला आहे, पक्षांनी पण दिलेला आहे, दुसरी वेळ दिलेला आहे, त्यांची बहिणीला पण दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय ते नाही आहे. पण आज गोष्टी हे आहे जे तुम्ही क्रूर वृत्तीला हे ना तुम्ही सपोर्ट करता. वाल्मिक कराड त्यांनी छाती ठोकपणे सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड जे आहे माझा व्यक्ती आहे आणि सगळे पुरावे समोर आहे. आज आता विधान परिषदेमधील घडामोडींकडे वळूया. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून गदारोळ झालेला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे, सुनावणीनंतर त्यावर निर्णय होणार असल्याचं सांगितलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली आहे. त्यावरून आता विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. माझं म्हणणं असं आहे की एक मंत्री कृषी मंत्री विरोधी पक्षनेते आपल्याला हा प्रस्ताव एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही. 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे. तर सरकारची याच्यात भूमिका काय? सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहांनी सरकारने जर शोक आपण मी शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे. परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे. सभापती महोदय, माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढं सांगू इच्छितो की आपण मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे. त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील. महाविकास आघाडी आता मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर आक्रमक भूमिका घेणार आहे. मवियाच्या या संदर्भात एक बैठक देखील पार पडली. या बैठकीत मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भात मविया उद्या स्थगन प्रस्ताव आणणार आहे. विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. या बैठकीत कोकाटेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. कोकाटेंना कोर्टानं दोषी ठरवत 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले. पुढच्या बातमीकडे. तानाजी सावंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आलेत. माजी आरोग्यमंत्री शिंदे सेनेचे आमदार मंत्रालयात एकनाथ शिंदेंना भेटणार आहेत. बघा, मंत्रालयात तानाजी सावंत शिंदेंना भेटणार आहेत. माजी आरोग्यमंत्री शिंदे सेनेचे आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आलेले आहेत. मंत्रालयात तानाजी सावंत एकनाथ शिंदेंना भेटणार आहेत. आता कुठल्या मुद्द्यांवर ही भेट होणार आहे ते बघणं महत्त्वाचं आहे. पुढच्या बातमीकडे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. मी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटतंय, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय. त्यामुळे रोहित पवारांचा रोख कुणाकडे आहे असा सवाल आता उपस्थित होतोय. मध्ये आज खऱ्या अर्थाने लढण्याचे दिवस आहेत, लढलं गेलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न, कदाचित 7 वर्ष पार्टीच्या वतीने लढत असताना कुठंतरी आम्ही कमी पडत असावं असं काही नेत्यांना त्या ठिकाणी वाटत असावं, म्हणून त्यांनी त्या बाबतीतला निर्णय घेतला असेल. नाहीतर काही महत्त्वाचा निर्णय उद्या घ्यायची जरूरत असेल, त्यावेळेस तो निर्णय घेतला जाईल. पण तिथं काय चर्चा झाली हे मला तरी सांगता येणार नाही. अधिवेशनातल्या आणखीन एक घडामोड. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावरून आता मवियामध्ये नाराजी नाट्य सुरू झाल्याची माहिती आहे. ठाकरे गटानं विरोधी पक्षनेतेपदासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र दिल्याची माहिती आहे. कोणतीही चर्चा न करता ठाकरे गटानं नाव दिल्यानं काँग्रेस नाराज असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मात्र काँग्रेसनं दावा केला आहे. विधान परिषदेमध्ये मवियात सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत. काँग्रेसकडून सतेज पाटलांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे ठाकरे गट आता विधान परिषदेमध्ये काँग्रेसला संधी देणार का, की विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला सोडणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष. मंत्र्यांची मनमानी चालू आहे. भ्रष्टाचारी मोकाट सुटतील. त्यांना व्यसन घालण्यासाठी लोकशाहीनं, संसदीय लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केलेली आहे. आणि असा कोणताही नियम नाहीये. अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही. विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे.
त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे. विधिमंडळाच्या कामकाजातली जी काही परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा विरोधी पक्षाचा नेता असतो, ज्याचा बहुमतामध्ये असेल त्यांचा मुख्यमंत्री होतो. ही आमची परंपरा आहे आणि आपला नियम आहे. त्यामुळे त्याला कोणाला हटवा आणि कोणाला बसवा हा विषय त्याच्यात होऊ शकत नाही. तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता महिला दिनाला म्हणजेच 8 मार्चला मिळणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता कधी द्यायचा त्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली. फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता. दरम्यान लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतोय. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाढीव हप्त्यावर चर्चा होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होईल असं महायुतीचे नेते सांगत होते. मात्र महायुतीच्या सरकारमध्ये यावत कुठलीही चर्चा झाली नाही. त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या 2100 रुपयांच्या हप्त्याच्या वचनाचं काय असा सवाल विचारला जातोय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पवारांची राष्ट्रवादी महायुती सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आमदार रोहित पवार यांनी दलालीची दलदल या पुस्तिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे सांगण्याचा प्रयत्न करत लक्ष वेधलंय. यात महायुती सरकारच्या 11 घोटाळ्यांचा उल्लेख केला. या पुस्तिकेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे पुरावे देत पवारांच्या राष्ट्रवादीनं महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. दलालीची दलदल या पुस्तिकेत कोणत्या घोटाळ्याचा उल्लेख केला आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. रुग्णवाहिका खरेदी आणि वापर, शिंदे साहेबांचे विभाग आणि अजितदादांचे विभाग त्याच्यामध्ये होते. पण त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं आहे, मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की आम्ही जे मुद्दे काढले होते ज्याच्यामध्ये 50-60 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सातत्याने बोलत होतो. त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी घेतलेत, फक्त मित्रपक्षाचे घेतलेत, काही भाजपच्या नेत्यांचे सुद्धा मुद्दे याच्यामध्ये आहे. मी सर्व पत्रकारांसाठी ही कॉपी या ठिकाणी ठेवतो, इतरही कॉपी याच्यामध्ये सगळे मुद्दे आहेत. अधिवेशनातल्या घडामोडी आपण पाहायला आवडूया पुढच्या बातमीकडे. बातमी आता पुण्यातून. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीनं आत्महत्या करावी वाटते असं सांगितलंय. ही माहिती दिली वकील असीम सरोदे यांनी. पीडितेबद्दल असंवेदनशील विधान करू नये, पीडितीनं पैसे घेऊन शारीरिक संबंध ठेवले होते असं काहींनी आरोप केला होता. त्यामुळे पीडितीला नाहक त्रास होत असल्याचं देखील ॲडव्होकेट सरोदेंनी म्हटलेलं आहे. त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, कारण की जे वक्तव्य केले गेले त्यामुळे त्या मुलीने आम्हाला सांगितलं, वसंतराव मोरेंना मला, की मला आत्महत्या करावं वाटते, इथपर्यंत मला वाईट वाटत आहे. ती सुशिक्षित मुलगी आहे जिने आपल्यावर झालेला अत्याचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या बाजूने उभं राहता अशा असंवेदनशील पद्धतीने जे वक्तव्य करतात त्यांच्यावर मनाई हुकूम मागण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि कोर्टाने उद्या 11 वाजता सुनावणी ठेवलेली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आरोपी दत्ता गाडेनं 2 वेळा अत्याचार केल्यानंतर पीडितेला गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिने त्याला जीवेनं मारण्याची विनंती केली होती. पीडित तरुणी फलटणला निघाली होती. तिनं काढलेले तिकीट देखील पोलिसांकडे पुरावा म्हणून आता जमा करण्यात आले. पुढची बातमी आता अपघाताची. लातूरमधून एसटीचा भीषण अपघात झालाय. धावत्या एसटी समोर दुचाकी आली आणि बस उलटली. या एसटीमध्ये तब्बल 42 जण प्रवास करत होते. या अपघातात 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. पुढच्या बातमीकडे. बातमी आहे रायगड जिल्ह्यातून. हरिहरेश्वर समुद्रकिनारी टेम्पो अडकलेला आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून पिकअप टेम्पो काढण्याचे प्रयत्न आता सुरू आहेत. मात्र समुद्राला आलेलं उधाण आणि उसळणाऱ्या लाटांमुळे स्थानिकांचे प्रयत्न असफल ठरत आहेत. दोरीच्या सहाय्याने हा टेम्पो समुद्राच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जुन्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी चालकानं टेम्पो भर समुद्रात नेला होता. समुद्राच्या भरतीचं पाणी वाढल्यानं टेम्पो पाण्यात बुडालेला आहे. आपण बघू शकतो दृश्यामध्ये आता. आणि आता दोरीच्या सहाय्याने टेम्पोला बाहेर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आपल्या पुढच्या बातमीकडे, तुम्ही घरात मांजर पाळताय तर सावध व्हा, कारण भारतात पहिल्यांदाच पाळीव मांजरीमध्ये बर्ड फ्लू आढळलेला आहे. मध्य प्रदेशातल्या छिंदवाड्यामध्ये बर्ड फ्लूने 18 मांजरींचा मृत्यू झाला आहे. 18 मांजरींच्या मृत्यूनंतर नमुने चाचणीसाठी आता पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये आणखी 2 मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळून आला आहे. मांजरीच्या संपर्कात आलेल्या 65 लोकांचे नमुने तपासण्यात आलेत, मात्र ते निगेटिव्ह निघाले. मांजरीच्या संपर्कात आलेल्या लोकांना आता खबरदारी घेण्याचा सल्ला प्रशासनानं दिला. मांजरीला मोकळं फिरू देऊ नका, नेहमी घरात ठेवणं चांगलं राहील. मांजरीला कच्चं दूध, मांस किंवा अन्न देऊ नका. बघा मांजरीची कशी काळजी घ्याल तुम्ही. बाहेरच्या प्राण्यांसोबत मांजरीचा संपर्क टाळा. उंदीर तुमच्या घरात येऊ नये यासाठी प्रयत्न करा. घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमचे बूट स्वच्छ करा. आणि अशी काळजी आपण का घ्यायची मांजरीची, कारण मांजरीला देखील बर्ड फ्लू होतोय. आता पुढच्या बातमीकडे, बातमी तापमानाबाबत मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कारण मार्च महिना मुंबईकरांसाठी असह्य ठरू शकतो, कारण मार्च महिन्यात सरासरीपेक्षा तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. संपूर्ण महिनाभर हवामान उष्ण आणि दमट असणार आहे. काही वेळेला ढगाळ वातावरणाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. मार्च महिन्याच्या शेवटी तापमानाच्या पाऱ्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. बघा मुंबईत कुठे किती तापमान होतं पाहूयात आपण. कुलाबामध्ये 33 अंश सेल्सिअस, सांताक्रूजमध्ये 35 अंश. पुढची बातमी आता नाशिकमधून. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेमध्ये आता बदल करण्यात आला आहे, कारण दुपारऐवजी आता सकाळच्या सत्रात शाळा भरणार आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्ट्यांपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा भरणार आहेत. सकाळी 7:30 ते दुपारी 11:15 वाजेपर्यंत शाळा भरणार आहे. बातमी आता रोहित शर्माबाबत. काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर टीका केली आहे. रोहित शर्माच्या वजनावर टीका केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. आणि याच वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी शमा मोहम्मद यांनी केलेल्या टिप्पणीवर उत्तर दिले. बघा शमा मोहम्मद यांनी काय ट्विट केलं होतं. रोहित शर्मा खेळाडू म्हणून जाड आहे, त्याला वजन कमी करणं आवश्यक आहे. रोहित भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात कमी प्रभावशाली कर्णधार आहे, अशी टीका शमा मोहम्मद यांनी केली. भारताचा कर्णधार होण्याचं भाग्य रोहितला लाभलं, पण इतके जागतिक दर्जाचे रोहितमध्ये काय आहे. दरम्यान या वादानंतर शमा मोहम्मद प्रियंका चतुर्वेदी यांनी टीका केलेली आहे. क्रिकेटची चाहती नसली तरी मर्यादित माहितीनुसार मी असं म्हणू शकते की रोहित शर्मानं कमी किंवा जास्त वजन असतानाही भारतीय संघाला खूप उंचीवर नेलंय. त्याचं काम आणि त्यासाठीची त्याची बांधिलकी महत्त्वाची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुभेच्छा. दरम्यान या वादानंतर शमा मोहम्मद यांनी सारवासारव केली. मैं किसी को अपमान करने के लिए ट्वीट नहीं किया था. उस ट्वीट में मैंने क्या कहा, मैंने कहा कि एक स्पोर्ट्स पर्सन के नाते वो थोड़ा ओवरवेट है. स्पोर्ट्स पर्सन के नाते तो वो बॉडी शेमिंग नहीं है. और मैंने कहा कि वो एक अनइम्प्रेसिव कैप्टन है, क्योंकि मैंने उसको कंपेयर किया था राहुल द्रविड़ से, सचिन तेंदुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली और महेंद्र सिंह धोनी, कपिल देव. और उसमें तो मुझे अच्छा नहीं लगा, लेकिन मैं नहीं समझ पा रही क्योंकि हमला क्यों कर रही हो ये भक्त लोग. पुढची बातमी आता पुण्यातून. गुंड गजा मारण्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या तरुणाला मारहाण करणं मारणे टोळीला भोवलंय. त्यामुळे गजा मारण्यासह टोळीवर आता मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मारहाण प्रकरणी मारणेला पुणे न्यायालयानं कोठडी सुनावली. त्यामुळे आता मारणेला जेलची हवा खावी लागते. पुढच्या बातमीकडे. इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये वादग्रस्त विधान करणाऱ्या रणवीर अलाहाबादीला सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलेला आहे. त्याला पुन्हा शो सुरू करण्यासाठी कोर्टानं परवानगी दिली आहे. मात्र कोर्टानं शो सुरू करण्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत. त्यामुळे आता रणवीरला अटींसह शो सुरू करावा लागणार आहे. मुंबईतून विधान भवनासमोरचा जो बस स्टॉप आहे तो पूर्णतः बंद करण्यात आला आहे. अधिवेशन काळात बस स्टॉप बंद राहणार आहे. या बस स्टॉपवरून एकही बस सुटणार नाही. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
बघा, विधान भवनाबाहेरील बस स्टॉप बंद राहणार आहे. एकही बस इथून सुटणार नाही. त्यामुळे या बस स्टॉपचा वापर करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. संध्याकाळी प्रवाशांची गर्दी जास्त होण्याची शक्यता आहे. अधिवेशन काळात हा बस स्टॉप बंद राहणार आहे. बस स्टॉपवरून एकही बस सुटणार नाही, मात्र त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. एक महत्त्वाची राजकीय घडामोड, आमदार जितेंद्र आव्हाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आलेले आहेत. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आलेले आहेत. आता कुठल्या मुद्द्यावर आव्हाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र आव्हाड आणि शिंदेंच्या भेटीमुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावलेल्या आहेत. दोघे नेते ठाणे जिल्ह्यातीलच आहेत. मात्र कुठल्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत ते बघणं महत्त्वाचं आहे. एक महत्त्वाची राजकीय घडामोड, आमदार जितेंद्र आव्हाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आलेले आहेत. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आलेले आहेत. आता कुठल्या मुद्द्यावर आव्हाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र आव्हाड आणि शिंदेंच्या भेटीमुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावलेल्या आहेत. दोघे नेते ठाणे जिल्ह्यातीलच आहेत. मात्र कुठल्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत ते बघणं महत्त्वाचं आहे. आणि आता आपण कृषी जगतातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया ॲग्रोवन टॉप 10 मधून. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात घट झाल्याचं दिसतंय. सोयाबीनला 4,892 रुपये आधारभूत किंमत असताना 3800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. गेल्या 5 ते 6 वर्षातील हा सर्वात नीचांकी दर आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. मागील हंगामापासून जिल्ह्यात मक्याचं पीक मोठ्या क्षेत्रावर लागवड होऊ घातले. यंदाच्या रब्बीत 31,000 हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली. त्यामुळे पीक जोमदार असून काही शेतकऱ्यांनी काढणी सुरू केली. यातील काही शेतकऱ्यांनी एकरी 45 ते 50 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवलं. वाशिमच्या ब्रह्माशेत शिवारात उन्हाळी तूर बहरली आहे. शेतकऱ्यांनी हंगामी पिका व्यतिरिक्त उन्हाळी तुरीची प्रयोगात्मक 2 एकरवर लागवड केली. सध्या तुरीला फुलोरा लागण्यास सुरुवात झाली. तुरीचे दर देखील सध्या समाधानकारक आहेत. हंगामात योग्य उत्पादन मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. यवतमाळमधील बाजारात रब्बी हंगामात हरभऱ्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. यावर्षीचा हमीभाव जवळपास 2,000 प्रति क्विंटल आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. आवक वाढल्यानं लसूण, फ्लॉवर, कोबी, शेवग्याच्या दरात 10 ते 15% घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात परराज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाल्यानं दरात घट झाली. गाजराची मागणी वाढत असताना काही भागात हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे गाजराच्या दरात सद्यस्थितीत तेजी अनुभवली जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सध्या गाजराची आवक रोज 150 क्विंटल होत असल्यानं बाजारात 1,000 ते 1,200 रुपये असा दर मिळतोय. वाशिमच्या धावंडामध्ये शेतकऱ्यांनी कलिंगडाच्या पिकातच केळीची लागवड करून वेगळा प्रयोग केला. शेतकऱ्यांनी कलिंगड फळ पिकाची लागवड केली असून त्याला रानात केळीची टिश्यू कल्चरची रोपं ठराविक अंतरावर लावली. प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपयेपर्यंत खर्च येतोय. एकाच खर्चात 2 पिकांचं व्यवस्थापन होते. टिश्यू कल्चर केळी रोपांचे दर वाढणार आहेत. रोपांचे दर 15 ते 16 रुपये विक्री होते. मात्र आता दरवाढ लागू झाल्यानं 22 ते 25 रुपये दरानं शेतकऱ्यांना खरेदी करावी लागते. देशभरातील एकूण टिश्यू कल्चर रोपांच्या पुरवठ्यांपैकी 25 कोटी रोपं ही महाराष्ट्रात तयार होत आहेत. वाशिम बाजार समितीत चियाची आवक वाढली आहे. मागील शनिवारी 750 क्विंटल चियाची आवक झाली होती, तर यावेळी 1200 क्विंटल चियाची विक्रमी आवक झाली. दरातही वाढ झाली.
12,700 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. चियाच्या वाढत्या मागणीमुळे वाशिमच्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. हिंगोलीत पाणी पातळी अचानक घटल्यानं झेंडूच्या बागा सुकल्या, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. जमिनीत साठवलेल्या पाण्याच्या भरोश्यावर बागा फुलल्या होत्या, मात्र त्या पाण्याअभावी नष्ट होत्या. आणि अॅग्रोवन नंतर आता IIT बाबा अभय सिंहबाबत एक महत्त्वाची बातमी. अभय सिंहला अटक झालेली आहे. आत्महत्येच्या धमकीनंतर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. गांजाच्या नशेत आत्महत्येची धमकी दिली असं IIT बाबांचं आहे. विरोधात तक्रार आहे. IIT बाबाकडून गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्या विरोधात गुन्हा देखील झालेला आहे. IIT बाबाला गांजासह अटक झालेली आहे. आत्महत्येच्या धमकीनंतर त्याच्या हातात बेड्या पडलेल्या आहेत. इसका ना एक प्रेस कॉन्फ्रेंस कर लगा देंगे ना, आपको पूरा बता देंगे ना. लेकिन बाबा इसका ना एक प्रेस कॉन्फ्रेंस कर लगा देंगे ना, आपको पूरा बता देंगे ना. लेकिन बाबा तो व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही कुकरमध्ये शिजवलेलं अन्न खाता का? कारण तुमच्या कुकरमुळे तुम्हाला कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. इस कुकर की छोटी सी रबड़ कैंसर का कारण हो सकती है. अगर आपके घर में भी कुकर में अगर वो फूड ग्रेड रबड़ नहीं है तो आज ही चेंज कर दीजिए, क्योंकि नॉर्मल रबड़ बहुत सस्ती आती है. इस चक्कर में लोग सस्ती रबड़ चढ़ा लेते हैं, क्योंकि खाना बनाते समय जब ये रबड़ गर्म होती है तो ये पिघलकर माइक्रोप्लास्टिक में बदल जाती है और आपके खाने में चली जाती है और इसमें कैंसर को जन्म देने वाले तत्व होते हैं. हा दावा ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, कारण बऱ्याच गृहिणी जेवण करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात. त्यामुळे खरंच हे सत्य आहे का? कुकरचा रबर इतका घातक असतो का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. तुमच्या कुकरमुळे कॅन्सर. कुकरच्या रबरमुळे कॅन्सरचा धोका. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? भात शिजवायचा तर कुकर, चिकन शिजवायचं तर कुकर, डाळ, छोले, वाटाणे शिजवायचे झाले तरीही कुकर. अनेक पदार्थ बनवण्यासाठी कुकरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि व्हायरल व्हिडिओत दावा केलाय की कुकरचा रबर हळूहळू वितळतो आणि अन्नात त्याचे कण जातात, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. मात्र खरंच कुकरमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. हा आरोग्याचा प्रश्न आहे. घरी बनवलेलं जेवण सगळेच जण खात असतात, त्यामुळे कुकरचं जेवण खाल्ल्यानं कॅन्सर होऊ शकतो का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं तज्ज्ञांचा सल्ला घेतला. नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल जटाळे. प्रेशर कुकरचे रिंग आणि कॅन्सर होण्याची शक्यता असं एक रील व्हायरल होत आहे, परंतु आतापर्यंत असं रिसर्चमध्ये कुठेही आढळून आलेलं नाही आहे की प्रेशर कुकरचं रिंग आणि त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. हां, कोणतीही गोष्ट अतिप्रमाणामध्ये जर तुम्ही वापरत असाल तर ते शरीरासाठी हानिकारक आहे, कारण की प्रेशर कुकरमध्ये जर का तुम्ही अन्न जास्त वेळ शिजवताय तर त्याचे जे न्यूट्रिशन व्हॅल्यू ती कमी होते आणि हाय स्टार्चचे फूड जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये बनवताय तर त्याच्यामध्ये ॲक्रेलामाइड नावाचं रसायन तयार होतं, जे शरीरासाठी हानिकारक असतं. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळेच कुकर आरोग्यासाठी हानिकारक नाहीत. कुकरचा रबर खराब झाल्यास चांगल्या क्वालिटीचा वापरा. कुकरला फूड ग्रेड रबर असायला हवा. हलक्या क्वालिटीचा रबर लावल्यास तो विरघळतो. त्यामुळे तुम्ही कुकर वापरताना चांगल्या क्वालिटीचा वापरा आणि रबर खराब झाल्यास फूड ग्रेड रबर लावा. असे दावे लोकांना घाबरवण्यासाठी केले जातात. मात्र आमच्या पडताळणीत प्रेशर कुकरमुळे कॅन्सरचा धोका वाढतो हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.